I request the honorable guest, Dr. Babasaheb Phand, sir, Senior Scientist, Entomology, ICR, Central Institute for Cotton Research, Nagpur, to his introductory remarks. Sir, please. धन्यवाद चवई सर. सन्माननीय मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आणि आमचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर विलास खर्चे सर, सोबतच या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते डॉक्टर बबन जोगदंड सर, हेड बार्टी पुणे, श्री राजीवजी नंदकर सर, ॲडिशनल कलेक्टर अँड रजिस्ट्रार यशदा पुणे, या ठिकाणी उपस्थित कृषी विद्यापीठातील सर्व सन्मान्य पदाधिकारी, डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन डॉक्टर जी.के. ससाने सर, डॉक्टर पी.एस. बोडके सर, डायरेक्टर ऑफ रिसर्च, आणि माझे धुळे कृषी महाविद्यालयातले गुरुवर्य, सोबतच माझे गुरुवर्य आणि डॉक्टर एस.बी. खरबडे साहेब, जे की आता सध्या डीन आणि आमच्या कृषी कीटकशास्त्रातले एक रिनोन एंटोमॉलॉजिस्ट. खरे तर ही सर्व माझ्यासाठी ही गोष्ट नवीन नाही आहे की मी इथं आता एकदाही मला क्षणभरही असं वाटलं नाही की मी एखाद्या नवीन ठिकाणी आलेलो आहे. सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व विभाग प्रमुख असतील, बरेचसे प्राध्यापक मंडळी असतील, एकतर गुरुवर्य आहेत किंवा माझे सहकारी आहेत, माझे कुणी ज्युनियर्स आहेत, आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना माझा नमस्कार. मी मुद्दामून आवर्जून मनोगत हे मराठीतूनच देणार आहे, कारण बऱ्याचदा एखादी गोष्ट आपल्या भाषेतनं सांगितली तर समोरच्याच्या हृदयाला जाऊन ती थेट भिडते, ती समोरच्याला पटते, आणि ती पटली तर त्याला ती त्या ठिकाणी अवलंब करायला सोपं जातं. असं माझं तत्व असल्यामुळेच जसं चवई सरांनी सांगितलं, कृषी कीर्तन का सुरू केलं, तर शेतकऱ्याला शास्त्रीय भाषेतलं ज्ञान कदाचित तेवढं रुचणार नाही, पण तेच जर अभंग, चारोळ्या आणि ओव्यांच्या माध्यमातून त्याच्या समोर नेलं तर ज्याप्रमाणे संत ज्ञानोबाराय माऊलींनी म्हटलेलं होतं, दुरितांचे तिमिर जावो, विश्व सधर्मे सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो, प्राणी जातं, ही उक्ती खऱ्या अर्थानं सार्थ ठरणार आहे. आणि त्यामुळेच सर्वप्रथम मी आदरणीय कुलगुरू महोदयांचं या ठिकाणी खरंच मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो आणि अभिनंदन पण करू इच्छितो, कारण मी आज तागायत माझ्या या इथवरच्या आयुष्यामध्ये पहिले कुलगुरू महोदय बघितले की ज्यांनी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा फोरमला एक पाठबळ दिलेलं आहे या माध्यमातून, आणि असा कार्यक्रम होऊ घातलेला आहे जो विद्यार्थ्यांचं फक्त करिअर घडवणार नाही तर त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा घडवणार आहे. आणि त्याला एक आपण जसं असं म्हणतो की विद्यापीठातनं सुद्धा एक अधिकृत, या अगोदर कृषी एकता मंच नावाचा विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा फोरम होता, परंतु आज फुले कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फोरम या नावाने इथं पाहून खरंच खूप आनंद होतो, आणि त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय कुलगुरू महोदयांसाठी. सोबतच अधिष्ठाता कृषी म्हणून धडाडीनं कार्य करणारे आमचे गुरुवर्य डॉक्टर खरबडे सरांचा सुद्धा मी आभार व्यक्त करू इच्छितो की अशा पद्धतीचा नवोन्मेषी उपक्रम या माध्यमातून आपण केलेला आहे. आता आपलं लेक्चर यानंतर होणार आहे, परंतु हे फक्त प्रास्ताविकाचं भाषण आहे. या ठिकाणी मी आपल्याशी फक्त एक सुरुवातीचं ट्युनिंग आपण सेट करून घेऊ, त्यानंतर जे काही एक्झॅक्टली बोलायचे ते मी त्यावर बोलेल, त्याबद्दल मी आता बोलणार नाही. परंतु मला या ठिकाणी येऊन जो आनंद झालाय, या ठिकाणी मी माझ्याच घरात पुन्हा नव्याने एकदा आलोय, ही भावना कुठेतरी माझ्या आल्याची भावना आहे. कारण माझं घर इथून फार दूर नाही, 55-60 किलोमीटरवर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्यामध्ये माझं मूळ गाव, आणि धुळे कृषी महाविद्यालय असेल, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल, किंवा IRI दिल्लीला जाताना असेल, आणि आता गेली 9 वर्षे मी नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत काम करतो. तर ज्यावेळी या ठिकाणून जात असतो त्यावेळी हे माझं दुसरं घर म्हणून मी या ठिकाणी प्रत्येक वेळेला आवर्जून आलेलो, आणि त्याचमुळे या ठिकाणचा प्रत्येक बहुतांश व्यक्ती माझ्या परिचयाचे आहेत, त्यांच्याशी आजही घट्ट नाळ आहे. आणि या गोष्टीचा अभिमान आहे की अन्नम बहु कुर्वितम तद्व्रतम हे ब्रीदवाक्य घेऊन कृषी ज्ञानाची गंगा ही संशोधन, शिक्षण आणि विस्तार शिक्षण या त्रयींच्या माध्यमातून, त्रिसूत्रीच्या माध्यमातून ती शेतकऱ्यांपर्यंत असेल, शेतकरी पुत्रांपर्यंत असेल, सर्व शेती संबंधित भागधारकांपर्यंत असेल, पोहोचवण्याचं काम करणारे या राहुरी कृषी विद्यापीठाचा ॲल्युमिनाई म्हणजेच माझी विद्यार्थी या नात्यानं मला खूप मोठा अभिमान वाटतो. कारण मी सुद्धा माझं कृषी पदवीचं शिक्षण कृषी महाविद्यालय धुळे अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
या ठिकाणाहून पूर्ण केलेलं. त्यानंतर आणखी आनंदाची गोष्ट अशी की मी ज्यावेळी अकोल्याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये माझं पदव्युत्तर शिक्षण ICAR JRFच्या माध्यमातून घेत होतो. आदरणीय कुलगुरू महोदय त्या ठिकाणी सॉइल सायन्स विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नंतर मी बारामतीला जॉईन झालो, त्यावेळेला सुद्धा सर राहुरीमध्ये काही काळ कार्यरत होते आणि संशोधन संचालक या उच्च पदावर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये असताना अनेकदा CICR आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जे काही कार्यक्रम झाले, अनेक वेळा सरांशी परिचय होत राहायचा, भेटीगाठी व्हायच्या. सरांचं दूरदृष्टीत्व मी सांगण्याची वेगळी गरज नाही. रिनाऊंड सॉइल सायंटिस्ट आहेत आणि आपल्या भारतामध्ये आता नुकताच जूनमध्ये सॉइल हेल्थ कॅम्पेन पूर्ण देशभर महिनाभरामध्ये राबवला गेला. जर माती जिवंत असेल तरच आपली शेती जिवंत असेल आणि त्यासाठी खेत बचाव अभियान हे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून राबवलं आणि आपल्या विद्यापीठामध्ये अभिमानाची गोष्ट आहे की एक खंदा आणि रिनाऊंड सॉइल सायंटिस्ट आपल्या या ठिकाणी प्रमुख पदावर आहे, मार्गदर्शक पदावर आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा या कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ज्या काही कृषी आणि शेती संबंधित चालना आहे त्याला नक्कीच गती मिळाली असेल आणि मिळणार यात मला असा विश्वास वाटतो. या ठिकाणी खरं तर मागच्या 20 वर्षापूर्वी तुम्हासारखाच इतर विद्यार्थी मित्रांबरोबर कृषी ज्ञानाची शिदोरी बांधत होतो आणि आज त्याच कृषी विद्यापीठामध्ये मला पुन्हा या ठिकाणी एक वक्ता म्हणून येण्याची संधी मिळावी, यापेक्षा माझ्यासाठी दुसरा कोणताही मोठा गौरव नाही. आपल्या घरी आपल्याच लोकांनी केलेला गौरव हा जागतिक पातळीवरील गौरवापेक्षाही कित्येक पटींनी महान असतो, हा माझा विश्वास आहे. त्यामुळे या ठिकाणी मला पुन्हा आपल्याच घरात आल्याची भावना आहे. आपल्याच लोकांमध्ये, आपल्याच वडीलधाऱ्यांमध्ये, आपल्याच मित्रपरिवारामध्ये आल्याची ही भावना मला एक वेगळं बळ देते. आणि खरं तर चवई साहेबांनी खूप मोठा विस्तृत माझा परिचय करून दिला आणि त्यामुळे माझी खूप मोठी जबाबदारी वाढवली. अर्थातच मी इतका मोठा नाही. काल दिवसभर माझ्या शेतामध्ये मी काही झाडं लावत होतो, शेताची कामं करत होतो आणि त्या शेती मातीतनं मी या ठिकाणी संध्याकाळी आलोय. त्यामुळे आजही तितकाच जमिनीशी घट्ट नाळ जुळलेला आहे. एक शेतकरी पुत्र आहे आणि तो आयुष्यभर तोच राहील, हीच ओळख माझी आहे. त्यामुळे फार मोठा शास्त्रज्ञ वगैरे असं मला काहीही वाटत नाही. जे काही आहे ते माझ्या नैतिक जबाबदाऱ्या आहेत. जी काही आहे ती कार्य आपल्याला सगळ्यांना ओघाने करावी लागतात. त्या ह्याच्यातनं आपण तन मन धनाने झोकून देऊन करत असतो. त्यामुळे फार काही आणि खरं तर इथं या ठिकाणी खूप मोठी मांदियाळी आहे. त्यामध्ये माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला बसायला मिळावं हे माझं सौभाग्य मी समजतो. या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. इतर वक्त्यांनाही आपलं मनोगत व्यक्त करायचंय. त्यानंतर आपण सविस्तर करिअर मार्गदर्शन बद्दल, विशेषतः माझा विषय हा ॲग्रिकल्चर, हायर एज्युकेशन अँड करिअर अपॉर्च्युनिटीज यावर आहे. त्यावेळी आपण नक्कीच बोलू. तरी सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनपूर्वक मी धन्यवाद देतो आणि माझ्या या सर्व विद्यार्थी मित्र बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या इच्छित करिअरमध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळो आणि अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.